स्वतःची स्वप्न जगा। आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हॅपी वुमन्स डे। आजचा व्हिडिओ हा हॉल व्हिडिओ नसून एक छान व्हिडिओ स्पेशल असणार आहे आपल्या सगळ्या महिलांकरिता, जे माझे हॉल व्हिडिओज बघतात, जे मला छान सपोर्ट करतात त्यांच्यासाठी आहे। कारण की आज महिला दिन आहे, त्या निमित्ताने मी तुम्हाला काही अशा छान गोष्टी सांगणार आहे ज्या आपल्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत। तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या छान मैत्रिणींना, आईला किंवा बहिणीला सगळ्यांना शेअर करा। व्हिडिओ हा प्रत्येक महिलेसाठी आहे। घर सांभाळणारी असो किंवा जॉब करणारी असो किंवा स्वतःची स्वप्न पूर्ण करणारी असो, त्या दिवशी महिलांनी कोणत्या 5 गोष्टी नेहमीच करायला हव्यात, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत। एव्हरीवन, मी वर्षा, तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल होणार आहे कारण की आपण बोलणार आहोत त्या महिलांबद्दल आणि त्यांच्या स्वप्नाबद्दल। तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। जर कोणी पुरुष मंडळी बघत असेल तर मग हा व्हिडिओ त्यांच्या आवडत्या स्त्रीसाठी नक्की पाठवू शकता, की शेअर करा। महिला दिन का साजरा केला जातो? दरवर्षी 8 मार्चला महिला दिन साजरा केला जातो। याचा उद्देश एकच की प्रत्येक महिलाला त्यांच्या हक्काबद्दल जागरूकता वाढवणे, सन्मान करणे। आजची महिला ही सगळ्या क्षेत्रात पुढे आहे। घर, ऑफिस, बिझनेस, स्पोर्ट्स किंवा सोशल मीडिया या सर्व माध्यमांमध्ये महिला ही पुढे दिसणार आहे तुम्हाला। एक महिला अनेक जबाबदारी पार पाडते आणि अनेक भूमिका, आई, बायको, बहीण, मैत्रीण। एक महिला प्रत्येक जबाबदारी पार पाडते, त्याचबरोबर प्रत्येक भूमिका निभावते। म्हणजेच ती बहीण असो, बायको असो, मैत्रीण असो, आई असो किंवा एखादी काम करणारी। महिलांकडे दुर्लक्ष केलं जातं। वेळा महिला हे स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतात। सांगणार आहे कोणत्या 5 गोष्टी ह्या महिलाने नेहमी करायला पाहिजे। मी आज सांगणार आहे कोणत्या 5 गोष्टी महिलाने स्वतःसाठी नेहमी करायला हव्या। तर आपण तेच बघणार आहोत। तर आपण वेळ न घालवता मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि तुम्हा सर्वांना हॅपी वुमन्स डे। कोणत्या 5 गोष्टी ज्या महिलांनी करायलाच पाहिजे, त्यातली पहिली एक, स्वतःसाठी वेळ काढा। महिलांनी रोज थोडासा का होईना आपल्या स्वतःसाठी वेळ, नक्कीच थोडासा का होईना वेळ हा काढलाच पाहिजे। त्यात आपण आपल्या आवडत्या गोष्टी करू शकतो। स्किन केअर असो, गाणी ऐकणं असो किंवा छान पुस्तकं वाचणं असो, लक्ष देणं असो, म्हणजे जिम, योगा, अशा तुम्हाला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्ट तुम्ही त्या तुमच्या आवडत्या वेळात तुम्ही करू शकता। त्यामुळे मी टाइम हा असलाच पाहिजे। स्वतःवर विश्वास ठेवा। लोक काय म्हणतील ते सगळं सोडा आणि तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा। तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि तुमच्या कामावर विश्वास ठेवा। 3, स्वतःची स्टाईल क्रिएट करा। म्हणजे तुम्हाला आवडत्या त्या स्टाईल मध्ये तुम्ही स्वतःची स्टाईल तयार करा। म्हणजे तुम्हाला आवडत्या त्या गोष्टी तुम्ही वेअर करू शकता। कुठे फिरायला जायचं तर तिकडे जाऊ शकता। तुम्ही हव्या त्या स्टाईल मध्ये तुमचे केस विंचरू शकता, म्हणजे स्टाईल करू शकता। फॅशन, कॉन्फिडन्स यामध्ये तुम्ही बिल्ड करू शकता। तुम्हाला आवडणारे, तुमच्या पर्सनॅलिटीला सूट होणारे असे कपडे सुद्धा तुम्ही वेअर करू शकता। तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की करायला हव्यात। आर्थिक 4th आहे, आर्थिक दृष्ट्या मजबूत व्हा। प्रत्येक महिलेने हे स्वावलंबी व्हायलाच पाहिजे। ते म्हणजे 1 रुपया का होईना तो स्वतः तिने कमवलाच पाहिजे। अजिबात दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपल्या स्वतःचा 1 रुपया जरी तुम्ही कमवला ना, तो तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। तुमच्यासाठी तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करता। तुम्ही स्वतःला 1 रुपया जरी कमवला ना, तो तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे, कारण की तो तुमचा आहे, त्याच्यावर कोणाचाही अधिकार नसणार आहे। सो स्वतः स्वावलंबी व्हा। स्वतःच्या आवडी स्वतः जपा। स्वतःचं फिरणं असो, खाणं असो किंवा इतर गोष्टी आपल्या पैशातून दुसऱ्याला सुद्धा आपण करता यावं, एवढं तरी माणसाने स्वावलंबी स्त्रियांनी व्हायलाच पाहिजे। 5वं, स्वतःची स्वप्न जगा। या महिलांनी सिद्ध केलेली महिला म्हणजे फक्त घर सांभाळणारी स्त्री नाही, तर तो घराचा आधार असतो। तर आज मी महिला दिनानिमित्त प्रत्येक महिलेला सांगायचा उद्देश आहे की स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी जगा आणि स्वतःला जपा आणि स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा। आयुष्यातील प्रेरणादायी महिला कोण आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मैत्रिणींना, आईला आणि बहिणीला नक्की सेंड करा आणि शेअर सुद्धा करा। हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या आई, बहिणी, मैत्रिणीला सगळ्यांना शेअर करा। तर आशा करते तुम्हाला हा महिला दिनानिमित्त स्पेशल व्हिडिओ नक्की आवडला असेल। तर मग आपण भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि हसत राहा। आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हॅपी वुमन्स डे।